प्रभु रामचंद्र भगवान की जय। ऐसे बोलनी आपण वाळी घाली लोटांगण मस्तकी धरोनी श्रीराम चरणा मने आपण क्षमा की जय। रामचंद्र भगवान की जय। आता मामा भाचीची जोड लावली, थोडं डोकं दुखायला होतं, मला इथं बसल्यानंतर राहील, कारण मला अनुभव आहे आजारी पडलं की इथे येऊन बसायचं, येऊ नाही तर नाही येऊ। भगवंत प्रभू रामचंद्र नाथ बाबाजी काय बुद्धी देतील त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करते। त्या ठिकाणी कथा चालली की वालीला प्रभू रामचंद्रानं बाण मारलेला आहे आणि बाण मारल्यानंतर त्या वालीचा आता उद्धार झाला। ही गोष्ट वालीच्या लक्षात आली। वाली म्हणतोय की राघवा रघुनंदना, अरे तुझा बाण माझ्या हृदयामध्ये लागला, मला समाधान झालं। जी काय माझी दुर्धर अशा प्रकारची वृत्ती होती, जो काही मी पाप आचरण केलं होतं त्यातून माझी मुक्तता झाली, माझा उद्धार झाला। आणि म्हणून त्या वालीनं भगवंत प्रभू रामचंद्राच्या चरणावरती डोकं घेतलं, लोटांगण घातलं, हे भगवंता, हे राघवा रघुनंदना, अरे माझा उद्धार झाला म्हणून। आणि कैक माझे चित्ती जे जे वर्तत आहे श्री रघुपती, ते मी सांगेन तुझ प्रती अंगदा तार्थी अवधारी। हे भगवंता प्रभू रामचंद्रा, अरे जे काही माझ्या मनामध्ये इच्छा आहे, माझ्या अंतःकरणामध्ये कोणती गोष्ट आहे, माझी आशा अपेक्षा काय शिल्लक राहिलेली आहे ते मी तुला सांगतो। माझा जो काही मुलगा आहे ना अंगद, या अंगदासाठी तू काय करावं, तुझ्या त्या ठिकाणी तू त्याला कसं शरणागत पत्करावं, तू त्याचा कसा स्वामी बनावा, हे मी तुला सांगतो। हे भगवंता माझं ऐक। मज समान बलिया दृढ अंगद माझे लई वाड, त्यांची करवरण सुरवाड पुरवी कोडा युद्धाचे। हे प्रभू रामचंद्रा, अरे जसा काही मी बलवान आहे, जसा काही मी स्वतः वाली शक्तिशाली आहे, असाच शक्तिशाली माझा पुत्र, माझा लढीवाळ, माझा तान्हाबाळ, माझा अंगद सुद्धा आहे। आणि सीता शुद्धीच्या कार्यासाठी त्या ठिकाणी त्या रावणासोबत युद्ध करण्यासाठी तू माझ्या अंगदाला त्या ठिकाणी सहाय्यकारी बनव, असं त्या ठिकाणी वाली भगवंताला त्या ठिकाणी बोलतात। अंगद माझा कणका गदी सबळ साह्य होईला युद्धी, होवनी लाविला श्रीराम पदी कृपा निधी कृपा करी। अरे भगवंता प्रभू रामचंद्र, माझा अंगद असणार कनकांगदी, कनकांगदी मला वाटलं तसं, पण माझा अंगद असणारा कनकांगदी म्हणजे सोन्यासारखा असणारा माझा अंगद आहे, खूप शक्तिशाली आहे। आणि हे भगवंता, तुझ्याकडे त्याला घेऊन जा, तुझ्या कार्यामध्ये असणारी त्याची मदत करून घे, आणि तुझ्या संगतीमध्ये तर तो राहिला माझ्यासारखाच त्याचाही उद्धार होईल। अंगदा निरवोनिया जान वाळी झाला सावधान, पाहोनी श्रीरामाचे वदना उल्हासोना बोलता। त्या ठिकाणी त्या वालीला असणारा अंगदाला त्या प्रभू रामचंद्राच्या हवाली केलं म्हणतात। आणि हवाली करून असणार त्या वालीला डोळे उघडले, डोळे उघडल्यानंतर त्यांना त्या प्रभू रामचंद्राचा चेहरा बघितल्यानंतर अतिशय समाधान झालेलं आहे। तुझे निज पद सनातन जे का सचितानंद घन, ते पावया प्रति जो प्राण लाविले नयन वाळीने। आणि त्या ठिकाणी वाली म्हणतात की हे भगवंता, तू असणारा खूप श्रेष्ठ आहे, त्या ठिकाणी सचिदानंद घन तुझं रूप आहे। कारण ज्या भगवंताचं नामस्मरण केलं तर माणसाची अनेक दुःखातून मुक्तता होती फक्त नावानं। आणि त्याच रामाचा राममय बाण असणारा त्या वालीच्या हृदयामध्ये गेला, आणि त्यामुळे तर त्या वालीचा किती उद्धार झाला असावा। नामामुळे जर एवढा उद्धार असेल तर ज्याचे आदरे करिता स्मरण, निहशेष निमे जन्म मरण, त्याच्या चरणारी घोनी शरण भवबंधन छेदावे। मग या ठिकाणी वालीचा सुद्धा या भवबंधनातून मुक्तता झाली का, तर भगवंताकडून असणारा त्यांचा उद्धार झाला। आणि म्हणून त्या वालीनं प्रभू रामचंद्राकडे बघितलं, त्यांना नमस्कार केला, आणि स्वतःचे नयन त्या ठिकाणी मिटलेले आहेत। प्रभू रामचंद्र भगवान
देखो निवाळीचे प्रेम पूर्ण कृपे कळवळला श्री रघुनंदना स्वय बोले मेघ चाम सावधान अवधारा. वालीनं डोळे झाकले, त्या भगवंताची स्तुती केली, अंगदाला असणार भगवंताच्या स्वाधीन केलं आणि नयन लावले. पण आमच्या त्या रघुनंदन असणाऱ्या कृपेचा कृपाळू असणारा आमचा राघव आहे, भगवान परमात्मा आहे. आणि त्या परमात्मा असणारा कळवळलेला आहे, कसा कळवलेला आहे आणि त्या भगवंताला काय दया आली आहे वालीची ऐका. वाळी नको रे तेजू प्राण तुझा उपडोनी या बाण सामर्थ्य वाचवी न जाण सुख संपूर्ण भोगावया. तुझा उपडोनी बा वाली नको त्याजू रे प्राण आताची तुझा उपडीन बाण. अरे वाली, अरे प्राण त्याजू नको, आत्ता असणारा तुझ्या हृदयातला मी बाण काढतो आणि बाण काढून असणारा तुला मी त्या ठिकाणी मारित नाही. तुझा देह असणारा पंचत्वाला पाहू देत नाही तुला. आता त्या तू तर सध्या जिवंतच आहेस, पण असणारा तू आता काही क्षणात मरशील. पण हे असणाऱ्या वाली, अरे तुला मी मरू देत नाही, तुझा मी उद्धार करतो. तू असणारा त्या ठिकाणी जीवनदा त्या ठिकाणी संपवू नकोस, असणारा तू हा प्राण सोडू नकोस. मी आता तुझ्या हृदयातला बाण काढतो, तुला जीवदान देतो, असं प्रभू रामचंद्र बोलतात. सीता शुद्धीचा हे देखा तू मज होशी आवश्यक भोगी तरंगद राज्ये सुख मरणोन्मुख होऊ नको. अरे वाली, अरे प्राण त्याजू नको रे वाली, तू माझा ऐक असणारा. अरे काय करतो असणारा, ही असणारी तुझी सत्य पतिव्रता असणारी जी काही तारा आहे ना, या तारा सोबत तू सुखाचा संस्कार कर. त्या ठिकाणी या अंगदाचं पालन पोषण कर आणि संसारात तू तुझा सुखी राहा. आणि मला असणारा त्या सीता शुद्धीच्या साठी तू असणारी मदत कर. आपण दोघं मिळून त्या राजा रावणाला सबक शिकू, त्याला मारू त्या ठिकाणी आणि सीताची त्या ठिकाणी शुद्धी करून सीता मातेला घेऊन येऊ. पण हे वाली, अरे प्राण त्याजू नको, असं भगवंत प्रभू रामचंद्र बोलतात. गळा बांधोनी रावणा सीतानी नमी आपणा ते तू सत्य करी वचन साह्य संपूर्ण मज होई. अरे वाली, अरे अजिबात मरू नको. तू म्हणला होतास ना त्या 10 तोंडाच्या रावणाला, त्या किड्याला, त्या मशकाला मी गळ्याला दोरी बांधून फरफडत वडत आणतो. पण आहे अरे असणाऱ्या वाली, ही गोष्ट तू मला म्हणून दाखवली होतीस, ती तू गोष्ट आत्या त्या ठिकाणी मला करून दाखव. मरून जाऊ नको आणि तू असणारा जाऊन त्या असणाऱ्या रावणाला त्याच्या गळ्याला दोरी बांधून वडून आण आणि सीता मातेचा शोध लाव, असं त्या ठिकाणी आमचे प्रभू रामचंद्र आपल्या वालीला बोलतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन वाळी झाला हाचे वदन पूर्वीला माझा बळाभिमान गेला पळून तुझ पुढे. अरे राघवा, तू म्हणतोस ना हे खोटं नाही, हे खरं आहे. पण अरे ती शक्ती माझ्या अंगामध्ये होती, तो असणारा अहंकार माझ्या अंगात मुसमुस करीत होता रे. पण भगवंता, ज्यावेळेस तुझा बाण माझ्या हृदयामध्ये लागला त्यावेळेस माझं सगळं बळ पळून गेलं, सगळा अहंकार त्या ठिकाणी नाश पावला. आणि त्यामुळे असणारा आता मी कोणत्या बळावर असणारा जाऊ आणि त्या रावणाचा वध करू. माझ्यामध्ये ती शक्ती राहिली नाही, संपूर्ण शक्ती, तो अहंकार पूर्णपणे असणारा क्षीण झालेला आहे, असं वाली भगवंताला बोलतोय. सूर्या पुढे जेवी खद्योता देवी देखो निया श्री रघुनाथ सबळ बळ विराले समस्त तेज अद्भुत श्रीरामी. खद्योत म्हणजे त्या ठिकाणी वाली म्हणतोय प्रभू रामचंद्रला की राघवा, अरे ज्याप्रमाणे कडकड उन्हामध्ये असणारा तो सूर्य तापलेला असतो आणि त्या सूर्याच्या तेजापुढे असणारा जे काही असणारा आग्या असतो,
तो असणारा आग्याचा प्रकाश किती असतो, ज्याप्रमाणे सूर्याच्या समोर तो आग्या फिका असतो, आणि तसा हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, तुमच्या पुढे असणारा मी एक त्या आग्यासारखा लहान आहे, माझी कीर्ती खूप लहान आहे, तुमची एवढी कीर्ती महान आहे, असं त्या ठिकाणी वाली प्रभू रामचंद्रला बोलतात. तुझा सुटली बाण बापुढे रावण ते कोण, होय त्रैलोक्ये निर्दळन बळ संपूर्ण श्रीरामी. अरे भगवंता प्रभू रामचंद्रा, अरे तुला माझी गरज भासणारच नाही. तुझा जर एक बाण सुटला तर या त्रैलोक्यामध्ये असणारा, तुला ज्याच्यावर सोडायचा त्याचा सुद्धा असणारा निपात होऊ शकतो. तेवढा असणारा भयंकर असणारा, मोठा शक्तिशाली असणारा भगवंता तुझा बाण आहे. त्यामुळे असणारा तुझे सर्व कार्य तू स्वतः पार पाडू शकतोस. पुढची अर्धी पुढची लक्षात राहील, मगाची उभी पुढची अर्धी. होय त्रैलोक्य निर्दळन बळ संपूर्ण श्रीरामी. अरे भगवंता प्रभू रामचंद्रा, या त्रैलोक्याचं जरी निर्दळन करायचं असलं तर एवढा शक्तिशाली असणार तुझा बाण आहे, असं त्या ठिकाणी वाली बोलतोय. भोगावया स्त्री पुत्र सुख आजीवांचा वे आवश्यक, त्रिभोग परमा दुःख निज निष्ठांक म्या मानिले. अरे भगवंता प्रभू रामचंद्रा, तू म्हणतोस की असणार तू प्राण त्याजू नको, जिवंत राहा आणि या मुलांचा सांभाळ कर. त्या ठिकाणी स्त्रीचा, त्या ठिकाणी तू तारेसोबत संसार कर. पण हे भगवंता, अरे मला आता याच्यामध्ये रुची राहिली नाही. का राहिली नाही तर मला असणारा माझा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी का तर असणारा हा संसार खूप दुःखदायक आहे. या संसारामध्ये अनेक दुःख आहेत. सुख जर म्हणलं तर ते फक्त आणि फक्त परमार्थात आहे. तुझी विक्षेपा भ्रुकुटी रणी आटील सकळ सृष्टी, येथे कायसी वानर साय गोष्टी रावण कपटी केवी उरे. अरे भगवंता प्रभू रामचंद्रा, तू असणारा एवढा बलहाडी शक्तिशाली आहेस की तुझ्या समोर असणार हे सगळं जग फिका आहे. तुझ्या समोर असणारा कोणीच त्या ठिकाणी येऊ शकत नाही. एवढा बलहाडी पराक्रमी शूरवीर असणारा भगवंत तू आहेस. पण त्या ठिकाणी तुझ्या समोर रावण तर असणार एक किड्याप्रमाणे आहे, असं त्या ठिकाणी वाली बोलतात. स्त्री सुख भोगाचा अनुवाद, सख्या बंधूसी पाडी विरोध, स्वार्थ घातक दुर्धर क्रोध, नित्य विरोध तो विषया. हे भगवंता प्रभू रामचंद्र, अरे तू म्हणतोस मला प्राण त्याजू नको, पण या असणाऱ्या या संसारामध्ये, या जीवनामध्ये असणार सुख अजिबात राहील नाही. तू म्हणतोस की ज्या तारेसाठी, ज्या स्त्रीसाठी असणार तू संसार कर आणि जिवंत राहा, पण अरे त्या संसारामध्ये अजिबात सुख नाही. त्या स्त्रियांसाठी असणाऱ्या भावाभावांमध्ये कलह निर्माण होतो, भावांभावामध्ये दुःख निर्माण होतं, आणि असा संसार मला करायचा नाही. ज्या संसारामध्ये असणार माणसाला भगवंताची प्राप्ती होती, या भव सागरातून माणूस पार होतो, असा मला संसार करायचा आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी भगवंता तुझी प्राप्ती मला करून घ्यायची, हा भव समुद्र मला तरायचा आहे, असं त्या ठिकाणी वाली बोलतोय. श्रीरामा तू निज विवेकी, विषय भोगिता उभया लोकी, कोणीतरी झाला सुखी, निज दुःखी तो विषया. हे भगवंता, हे प्रभू रामचंद्र, अरे तुला तर असणारा माहितच आहे की संसार करून कोण सुखी झालाय. या संसारामध्ये कोणाला सुख आहे. परमार्थात 2 मिनिट असणार आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसल्यानंतर माणसाला किती आनंद होतो. आता या ठिकाणी मला डोक्याला हात सुद्धा लावा असं वाटत नव्हतं. केस जर उभे केले तर ते तलवारीसारखे घुसल्यासारखं डोक्यामध्ये वाटत होतो, आग होत होती डोक्याची. पण 2 पाऊल टाकून व्यासपीठावर बसल्यावर माझं दुखणं अख्खं पळून गेलं. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी वाली म्हणतोय की हे प्रभू रामचंद्रा, तू असणारा विवेकी आहेस, तू हुशार आहेस, तरी सुद्धा तू म्हणतोस की तू संसार कर, या संसारामध्ये रममान हो, स्त्रिया पुत्रांचा सांभाळ कर आणि पुन्हा असणारं जीवन जग. पण भगवंता, अरे मला अजिबात असणारी आता इच्छा शिल्लक राहिली नाही. मला सुद्धा वाटतं की कुठंतरी माझा उद्धार व्हावा.
न करिता योग साधना, न करिता योग याग साधना, तुझ्या दृष्टी पुढे देह त्यागुना, मी होईन कृत कल्याण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. आणि हे भगवंता, अरे सोन्यासारखी संधी आज माझ्या घरी चालत आली आणि मी ही संधी फेटाळू का? अरे अजिबात फेटाळणार नाही. या जीवनामध्ये येऊन असणारे कोट्यानुकोटी असणारे योग याग साधन जरी केले, किती त्या ठिकाणी तपश्चर्या केली, तरी सुद्धा भगवंता तुझ्या समोर मला मरण येणार नाही. आणि आज माझं किती मोठं भाग्य उदयाला आलंय की तुझ्या समोर माझा प्राण जातोय, माझा उद्धार होतोय, माझं आता किती असणार मोठं भाग्य त्या ठिकाणी मला लाभलेलं आहे, असं त्या ठिकाणी वाली बोलतोय. अंतकाळी आवचटे जाना, केल्या राम नाम स्मरण, परम प्राण प्राप्ती पूर्ण, जन्म मरण मग कैचे. आणि भगवंता, अरे तुझं जर नुसतं अंतकाळी एखादा माणूस असतो की तो आयुष्यभर काहीच परमार्थ करत नाही, अजिबात परमार्थ करत नाही, कधी भगवंताच्या पायावर मंदिरामध्ये जाऊन डोकं ठेवीत नाही, अशा माणसानं जर असणार राम नाम अंतकाळी घेतलं, मरणाच्या वेळेला जर घेतलं, तरी सुद्धा त्या माणसाचा उद्धार होतोय. मग भगवंता, अरे तुझा असणारा राम नामांकित बाण माझ्या हृदयाला लागून असणारा माझा उद्धार होतोय, मग मी ही सोन्यासारखी संधी का सोडू, असं भगवंताला वाली बोलतोय. आजीचे आईचे श्री रघुनाथा, जर माझा उद्धार झाला तुझ्या बाणानं, तर माझं किती भाग्य थोर आहे. मला असणाऱ्या या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जे काही 84 लक्ष योनीमध्ये माणसाला वेगवेगळे जन्म भेटतात, आणि अशा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये वाली म्हणतोय की मला आता अडकण्याची गरज नाही भगवंता, आणि जर मी या संसारामध्ये जर रममाण राहिलो तर माझा उद्धार होणार नाही, मला असणारे अनेक जन्म घ्यायची वेळ येणार नाही. आणि खरोखरच मायबाप असणारं मला एक सांगायचंय तुम्हाला की असणाऱ्या माणसाला एवढाच मनुष्य जन्म आहे की परमार्थ करण्यासाठी, आणि याच जन्मामध्ये जर माणसाने परमार्थ केला तरी कुठंतरी आपल्याला सुद्धा उद्धार होईल, आणि उद्धार झाल्यानंतर आपण सुद्धा सायुज्य पद आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. पण असणाऱ्या अनेक जन्मामध्ये किती दुःख आहे, कोणत्या किडा मुंग्या असो, जनावर असो, या जीवाला बोलता येत नाही, चालता येत नाही, त्यांना भगवत भक्ती करता येत नाही, आणि मग किती दुःख असणार माणसाला त्या जीवाला सहन करायचंय. मग मला वाटते कुठंतरी हा मनुष्य जन्म आहे, आणि या मनुष्य जन्मामध्ये माणसाने कुठंतरी भगवंताचं नाव घ्यावं, भक्ती करावी. आणि कशी भक्ती करावी, त्या ठिकाणी तारुण्यपणामध्ये मला सुद्धा वाटतं कुठंतरी मी रील स्टार बनावं, त्या ठिकाणी व्हिडिओ काढाव्या, छान छान फोटो काढावा, सोशल मीडियावर पाठवावं, आणि मला सुद्धा वाटतं कुठंतरी टीव्ही बघत बसावं. पण कारण की माणसाला एवढाच जन्म आहे, आणि याच जन्मामध्ये माणसाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, आणि म्हणून कुठंतरी प्रभू रामचंद्राचं चिंतन घडावं. काही सांगायला येऊ अथवा न येऊ, फक्त मला वाटतं कुठंतरी भगवंताचं. म्हणून मी कथा सांगत असताना प्रभू रामचंद्राचं नाव चारदा घेते. नुसतं राम म्हणता येतं, पण हे राघवा रघुनंदना प्रभू रामचंद्रा तीनदा नाव घेते का? मला वाटतं एकदा जर भगवंताचं नाम घेतलं तर कोटी कोटी पुण्य, मग तीनदा सतत जर घेतलं तर किती पुण्य भेटल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम नामाच्या कडकडाटी दोष जळत्या कल्पा सृष्टी, परमपद पावे शेवटी नित्य नेहाटी, श्रीराम नामे. त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात की प्रभू रामचंद्राचं जर नामाचं त्या ठिकाणी चिंतन केलं तर माणसाची अनेक पापातून मुक्तता होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एकदा जर हरी म्हणलं, एकदा जर नाम रामाचं नाम घेतलं तर असंख्य त्या ठिकाणी पापातून माणसाची मुक्तता होते, माणसाच्या नरदेहाला सुखाची प्राप्त होती, आणि माणसाला कुठंतरी सायुज्य प्राप्ती होते. कशासाठी? फक्त भगवंताचं नाम घेतल्यानंतर. म्हणून त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात प्रभू रामचंद्राचं नाव घ्या, कोणतंही कार्य करीत राहा, पण भगवंताचं नामाचं नामस्मरण करा. त्या ठिकाणी एवढी ज्यांची नाम ख्याती तू माझ्या श्री रघुपती, कृपेने भेटल अशी अंती निजीने पुढती मज नको. आणि त्या ठिकाणी वाली म्हणतात की हे प्रभू रामचंद्र, अरे तुझ्या नामामध्ये एवढी
ताकद आहे, तुझं नाम घेतलं तर माणसाचा उद्धार होतोय. मग तुझ्या समोर असणार माझा त्या ठिकाणी प्राण जातोय तुझ्या बाणाने, जो तुझा रामा तुझा असणारा बाण आहे, या बाणाने जर माझा प्राण जात असेल तर माझा किती मोठा उद्धार होतोय. आणि म्हणून हे राघवा, हे रघुनंदना, असणारा मला असणारा या आता जिवंत राहावं अशी इच्छा शिल्लक राहिली नाही, माझा उद्धार कर. आता नको विषय चरण, आता नको जन्म मरण, भावे धरून श्रीराम चरण वाळ्या पाना विनविता. हे भगवंता प्रभू रामचंद्र, अरे मला असणाऱ्या या संसारामध्ये आता राहायचं नाही, हा संसार मला करायचा नाही. म्हणून असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राच्या चरणावरती वाली महाराजांनी डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून म्हणतात की प्रभू रामचंद्र, अरे माझा सुद्धा उद्धार कर. मला परत हा जन्म मरणाचा संसार नको, मला अनेक जन्मात भेटणाऱ्या यातना नको, मला दुःख नको, मला तुझ्या चरणाची अखंड सेवा पाहिजे. त्या ठिकाणी मला तुझा दास बनायचंय, माझा तू उद्धार कर. तुझ्या हातींचा लागता बाण, मी झालो अति पावन, तुझा लागता पद्महस्त पूर्ण, वांछित मरण सुखार्थी. अरे भगवंता, तुझा असताना राम नामांकित बाण माझ्या हृदयाला लागला आणि माझा उद्धार झाला. तुझ्या चरणावरती मी डोकं ठेवलं, असणारा मला सुख समाधान झालं. भगवंता, तू असणारा माझ्या डोक्यावरती अमृत हस्त ठेवलास, माझा उद्धार झाला, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रला वाली बोलतात. तुझा लागता पद्महस्त, मी झालो नित्य मुक्त, सचितानंद पद पूर्ण प्राप्त, मजा निश्चित तुझे. अरे भगवंता प्रभू रामचंद्र, तुझा असणारा पद्महस्त माझ्या डोक्यावर ठेवलास, माझा उद्धार झाला. सचिदानंद घन रूप जे काय आहे, जो काय विष्णू आहे लक्ष्मीला घेऊन बसलेला त्या असणाऱ्या वैकुंठामध्ये, त्या ठिकाणी मला तुझं दर्शन होईल, माझा उद्धार होईल. माझं खूप चांगलं भाग्य आज उदयाला आलं. भगवंता, माझा उद्धार होतोय. ऐकोनी वाळीचे वचन हृदय भेदला जो बाण, तो श्रीरामे उपडून आपण केले स्पर्शान अमृत हस्ते. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रने काय केलं, त्या वालीचं सगळं बोलणं ऐकून घेतलं ना. ऐकल्यानंतर असणार प्रभू रामचंद्रानं त्या वाली जवळ गेले आणि वालीच्या हृदयामध्ये असणारा जो काही बाण लागला होता, तो बाण प्रभू रामचंद्राने आल्हाद उपटला आणि स्वतःचा अमृत हस्त असणारा त्या वालीच्या छातीला लावलेला आहे. लागता श्रीरामाचा हस्त, वाळी देही देहातीत, बंदा मोक्षा अतीत, केला निश्चित श्रीरामे. आणि त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की प्रभू रामचंद्राचा जो काही अमृत हस्त आहे, तो असणारा वालीच्या हृदयाला लागल्यानंतर असणारा तो वाली देहातीत त्या ठिकाणी झालेला आहे, त्याचा उद्धार झालेला आहे. असणारा त्या वालीला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. श्रीराम हस्त मस्तक सांठी, वाळी सुख रूप झाली सृष्टी, परमानंदी पडली मिठी कृपा दृष्टी श्रीरामे. आणि त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की त्या वालीला असणारं खूप सुख समाधान त्या ठिकाणी झाले. प्रभू रामचंद्राने त्यांचा अमृत हस्त डोक्यावरती ठेवलेला आहे, हृदयाला सुद्धा असणारा त्यांनी त्यांचा अमृत हस्ताने स्पर्श त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या वालीला प्रभू रामचंद्राच्या समोर मरण येतंय, त्या वालीचा उद्धार होतोय. म्हणून असणारे कोट्यानु कोटी अशा प्रकारचं सुख त्या वालीला झालेलं आहे. म्या सुग्रीवाशी केला विरोध, परी सुग्रीव सत्य परम सखा बंधू, त्यांच्यानी पावलो परमानंदू, सुखाव बोधू श्रीरामा. आणि त्या ठिकाणी आता असणारा वाली म्हणतोय की खरोखरच ही गोष्ट मला याच्या अगोदर समजली नाही, माझ्या मनात मी आणली सुद्धा नाही, पण मी त्या माझ्या भावाचा सुग्रीवाचा खूप तिरस्कार केला, त्याला खूप वाईट बोललो, त्याच्या सोबत कितीतरी वेळ असणार मी 6 महिन्याला घनघोर अशा प्रकारचं युद्ध खेळलं. माझा सख्खा भाऊ होता, पण असणारा तो सख्खा वैरी झाला होता. का तर तो फक्त आणि फक्त माझ्या या वालीच्या गैरसमजामुळे झाला होता, पण तो माझा वैरी नाही, तो माझा सखा सहोदर असणारा, माझा बंधू असणारा सुग्रीव आहे. का तर या सुग्रीवामुळे आज मला प्रभू रामचंद्राच्या हातून त्या ठिकाणी मरण येत आहे आणि माझा उद्धार होतोय. म्हणून खरोखरच असणारा तो माझा वैरी नाही, तो तर तोच असणारा माझा सुखकारी आहे, असं त्या ठिकाणी वाली बोलतोय. या परिवाळीने आपण वानर देह तेजो निजान, श्रीराम कृपेस्तव संपूर्ण निजपदी पूर्ण विनटला. आणि त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात
की प्रभू रामचंद्रानं तो असणाऱ्या वालीच्या हृदयातला बाण काढला. बाण काढल्यानंतर असणार त्या वालीला सुख समाधान झालं आणि त्या वालीनं असणारा तो जो काही वानर देह होता हा देह सोडलेला आहे. त्या वालीच्या शरीरामधून जो काही प्राण होता हा प्राण निघून असणारा त्या वैकुंठाला गेलेला आहे आणि त्या वालीला खूप सुख समाधान त्या ठिकाणी झालेलं आहे. विरोध रूपे श्रीरामे आपण केले वालीचे उद्धारण. एका जनार्दना शरण कृपा पूर्ण श्रीरामाची. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की प्रभू रामचंद्रानं वालीचा उद्धार केला. कसा केला? तर असणारा विरोधानं केला. का? तर असणारा सुग्रीवाला त्या वालीनं हकलून लावलं होतं. सुग्रीवाला वाली त्रास देत होता आणि म्हणून असणार आपल्या शरणागतासाठी त्या प्रभू रामचंद्रानं वालीला असणार बाण मारला आणि त्या वालीचा उद्धार केला. का? कारण सुग्रीव असणारा शरण आला होता. हा येथ शरण आला आणि येथ शरण आली या काही मरण असते. प्रभू रामचंद्राचं असणारा ब्रीद वाक्यच आहे त्या ठिकाणी जो कोणी शरण येईल त्या शरण आलेल्याचा त्या ठिकाणी संरक्षण करणं. म्हणून कुठंतरी आपण सुद्धा भगवंताची भक्ती केली पाहिजे. आता असणारे मी तुम्हाला नाही सांगाव का? तर सगळ्यांपेक्षा मी लहान आहे. कारण मला तुमच्याकडून शिकायचंय भगवंताची भक्ती करायची आणि मी उलट तुम्हाला सांगायला की भगवंताची भक्ती करायची असं त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात. म्हणून सांगते की कुठंतरी प्रभू रामचंद्राची भक्ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. आणि जसं काही या जसं काही सुग्रीवाच्या भावाचा उद्धार प्रभू रामचंद्राने केलेला आहे म्हणून तसा कुठंतरी आपल्या कुटुंबियांचा आपल्या पूर्वजांचा आपल्या पुढच्या पिढीचा त्या ठिकाणी उद्धार व्हावा म्हणून आपण सुद्धा या भगवंताची भगवत भक्ती करायची आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एकाकार टीकाया वाळी ओधो नाम षष्ठाध्याय गोढा पुंडले कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.